नमस्कार मंडळी. आज आपण एक आगळीवेगळी छान मस्त आंबट गोड तिखट चटपटीत अशी कैरीची चटणी बनवणार आहोत. ही कैरी आहे ना थोडीशी अशी पिकल्यासारखी आहे, एकदम म्हणजे कच्ची नाही आहे. त्या कैरीची आज आपण चटणी करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी एक कैरी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ती आपण कट करून घ्यायची आहे. म्हणजे ही पिकलेली नाही आहे, पूर्ण अर्धी कच्ची आहे. तुम्ही बघू शकता एवढी छान मस्त टेस्टी लागते ही कैरीची चटणी. मी व्यवस्थित आता कट करून घेते, त्याच्या फोडी तयार करून घेऊया. आणि त्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला एक कांदा लागणार आहे, तो बारीक कट करून घ्यायचा आहे. जास्त मोठा नाही ठेवायचा आपल्याला, बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे. एका कैरीसाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत, मीडियम साईजचे कांदे आहेत. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि ही जी कैरी आहे ना, ती कैरी आपण खलबत्त्यात वाटणार आहोत, मिक्सरमध्ये नाही करायची आहे आपल्याला. मी कैरी कट करून घेतलेली आहे, त्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहेत. जास्तसुद्धा साहित्य लागत नाही या चटणीसाठी. आणि ती व्यवस्थित आपल्याला जाडी भरडी अशी वाटून घ्यायची आहे, खूप बारीक वाटायचं नाही आहे. त्यामध्ये 2 मी लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. जास्त लसूण पण टाकायचा नाही, छान नाही लागत. 2च टाकलेल्या आहेत. आणि थोडासा मी कांदा टाकलेला आहे, पूर्ण नाही टाकला, अर्धा कट केलेला टाकला आहे आणि अर्धा ठेवलेला आहे. तो पण त्यामध्ये आपण बारीक थोडासा वाटून घेऊया. बारीक म्हणजे थोडंसं जाडा भरडा. त्यामध्ये 1.5 चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे. हे जास्त तिखट नाही आहे. त्यानंतर साखर टाकायची आहे, कारण कैरी कधी थोडी आंबट असते ना, त्यामुळे आपल्याला माहिती नसतं, म्हणून ही म्हणजे चव जी आहे ना बॅलन्स होते, त्यामुळे म्हणून थोडीशी साखर टाकायची आहे आपल्याला. व्यवस्थित छान असं हलवून घेऊया. त्यानंतर थोडंसं परत आपण हलवल्याच्या नंतरही थोडंसं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त नाही, थोडंसं, म्हणजे ते सर्व मिळून येतं. अशा प्रकारे आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे. ती आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. ही चटणी खायला इतकी मस्त लागते भाकरीसोबत, म्हणजे वरण भातासोबत तोंडी लावायला पण छान लागते. आता आपण या चटणीसाठी एक तडका करून घेऊया. मी मीठ टाकलेलं नव्हतं अगोदर, पाणी सुटतं ना, मग ते उडते अंगावर, त्यामुळे लास्टला मीठ टाकलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवून घेऊया. आता आपण तडका तयार करून घेऊया. मी थोडंसं तेल टाकलेलं आहे, 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचं. या चटणीला जास्त तेल लागत नाही, कमीच लागतं. त्यानंतर मोहरी टाकायची आहे. तेल व्यवस्थित गरम झालं ना, त्यानंतर मोहरी टाकून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मी 2 याच्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. हे तिखट नाही आहेत, साध्या आहेत, फोडणीच्या, म्हणजे आपण तडक्यासाठी वापरतो ना, त्या आहेत. आणि तो जो तडका आहे ना, आपण चटणीवर टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित मस्त हलवून घ्यायचं. ही मुरली ना 2-3 दिवसानंतरही खायला छान लागते. वरती जरी ठेवली ना तुम्ही 4 ते 5 दिवस राहते. आणि फ्रीजमध्ये ठेवली ना 7-8 दिवसापेक्षा जास्त राहते ही चटणी. खायला एकदम मस्त लागते. आपला व्हिडिओ आवडला का चटणीचा, ते मला नक्की सांगा. आवडला असेल तर करून पहा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा. बाय.